नमस्कार मंडळी. आज काका आणि पप्पांनी लवकरच काम सुरू तेवढ्या केलं. तिकडं भांडीचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडं होतं. मग ते सगळं आवरायला वाजले 12. तिकडचं काम संपून पप्पा आले. तेवढ्या तिकडं माझी भांडी आवरलेली. मग पप्पा म्हणाले, लय दिवस झालं भात आमटी खाऊन कंटाळा आला आहे, आज चपाती बनवूया. मग काय त्यांनीच पीठ मळलं. मग आपण इकडं लाटायला तयारच असतोय चपात्या. दुपारच्या जेवणाची वेळ झालती. म्हटलं पटापट पटापट चपात्या लाटून घेतल्या. त्यात मी वेगवेगळ्या आकारच्या चपात्या बनवत होतो. चाहे कैसा भी हो, अपने हाथों से बना हुआ खाना बहुत ही अच्छा लगता है, और उसमें कितनी भी कमियां हो. दुपारचं जेवण आवरल्यानंतर मला जायचं होतं आज कॉलेजवर. लगेच तयार होऊन निघालो मी कॉलेजसाठी. म्हटलं जरा बघूया आरशात कसा दिसतोय आज. हां, चल बाबा ठीक आहे. काढली गाडीने निघालो कॉलेजच्या दिशेने. पेपर झाल्यापासून कॉलेजला गेलोच नव्हतो. म्हटलं आज डॉक्युमेंट काढायचं होतं, जाऊन येतो बाबा, खूप दिवस झालं. मग म्हटलं जरा असं बघूया काय काय बदल झाला आहे. म्हटलं येता येता पसंत होते, जरा पप्पांनी काम दिलेलं होतं ते करून म्हटलं गडिंगलाच गाठावं. गाडीचं जरा किरकोळ काम करायचं होतं. आणि हा बघा माझा मित्र. त्याला कळालं मी व्हिडिओ काढालोय म्हणून उठून आत पळत चालला. गेल्या गेल्या भावानं काम मात्र चालू केला आणि मला म्हणतोय, गाडीत ऑइल जरा स्टँडर्ड वापरत रे. हां, पैकं नाहीत बाबा माझ्याकडे तेवढं. तेवढ्यात हे शेजारचं काका नेमकं कसलं काय करायला बघायला म्हटलं वाकून बघायला आल्यात बघ. माझं काम अर्धवट सोडून लगेच दुसरे गिराईक आलं म्हणून ते काम घेतलं. नुसता पैसे म्हणतंय, खरं काम चोख करते. हां, त्यात काही विषय नाही. मग थोडे स्पेअर पार्ट लागणार होते, ते आणायला आम्ही बाहेर पडलो. मग तेवढ्या त्याला म्हटलं, थांब रे बाबा, कुठंतरी जरा भूक लागल्या, काहीतरी खाऊया. सगळी कामावरून मी निघालो परत घराकडं. सायंकाळची वेळ पण झालेली.